एकदा मोहिते पाटील दिसणार आहेत। नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आणि निवडणुकीमध्ये सुद्धा मोहिते पाटील हेच निवडून आले आणि आता पुन्हा एकदा बबनराव शिंदे यांच्यासमोर शिवतेजसिंह यांचं आव्हान पुन्हा उभं ठाकलंय। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना आता अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत। अशातच आता माढा लोकसभेनंतर आता माढा विधानसभेच्या रिंगणात आणखी एका मोहिते पाटलांची एंट्री होणार आहे। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत। शिवतेजसिंह मोहिते पाटील समर्थकांनी सोशल मीडिया हँडलवरून माढा विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील अशी पोस्ट व्हायरल केली आहे। त्यामुळे विधानसभा आमदार बबनराव शिंदे शिवतेजसिंहांचं आव्हान पेलण्याची शक्यता आहे का अशी परिस्थिती वर्तवण्यात आली आहे। शिवतेजसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि अकलूजचे माजी सरपंच असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली होती। माढा विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे। तसेच ते शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनीचे MD देखील आहेत। माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी एंट्री करत जोरदार विजय मिळवला आहे। तर विधानसभेला आता शिवतेजसिंह मोहिते पाटील माढ्याच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। जर बबनराव यांच्याऐवजी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना उमेदवारी मिळाली तर दोन युवा नेत्यांमध्ये माढा विधानसभेचा सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे।